ब्रिगेड मुंबई अध्यक्ष सुहास राणे ने मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और सहकार आयुक्त को पत्र लिखकर मामले का संज्ञान लेने की गुजारिश की है। उन्होंने महाडा द्वारा 6 मई 2010 को संपन्न बैठक क्रमांक 235 के प्रस्ताव क्रमांक 6480 को पूरे प्रभाव से लागू करने की मांग की है। सुहास राणे के अनुसार जुहू गुलमोहर क्रॉस रोड नंबर 10 पर स्थित JVPD स्टर्लिंग कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के सदस्य प्रशांत शेट्टी ने संभाजी ब्रिगेड मुंबई को एक पत्र दिया है, जिसमें उन्होंने न्याय की गुहार लगाई है। प्रशांत शेट्टी इस सोसाइटी में वर्ष 2004 शामिल हुए थे, जिसकी बाकायदा मेंबर ट्रांसफर डीड उन्होंने उस वक्त के लिजी HM चुगानी और महाडा के साथ बनाई थी। लेकिन 25 मई 2018 में संपन्न हुए इस सोसाइटी के चुनाव में प्रशांत शेट्टी को कैंडिडेट के रूप में खड़े होने की अनुमति दे दी थी, लेकिन चुनाव जीतने के बाद प्रशांत शेट्टी सुहास राणे संभाजी ब्रिगेडचा मुंबई अध्यक्ष 4-5 दिवसाच्या अगोदरच म्हणजे 1 आठवड्या अगोदर आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये श्री प्रशांत शेट्टी यांनी एक लेखी अर्ज आम्हाला दिलेला आहे। त्यांच्या या लेखी अर्जामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा या म्हाडाच्या संबंधित एक इमारतच्या विकासाका संबंधित त्यांची एक तक्रार आम्हाला प्राप्त झाली। ती तक्रार अशी आहे की भूखंड क्रमांक 127 गुलमोहर क्रॉस रोड नंबर 10 जुहू मुंबई येथील स्टर्लिंग सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेचे मध्ये सभासद असणारे श्री प्रशांत शेट्टी व इतर या लोकांच्या विरोधामध्ये म्हाडाचे एक उपनिबंधक आहेत माननीय श्री आदिनाथजी दगडे यांनी एक महाराष्ट्र शासनाचा GRI ठराव क्रमांक 6480 या जो GR आहे या GRचा चुकीचा अर्थ काढून संबंधित जे अधिकृत सभासद आहेत यांच्यावरती अन्याय केलेला आहे। त्यांची बाजू नीट समजून घेतलेली नाही आणि काही असामाजिक तत्व किंवा डेव्हलपर किंवा त्याच सोसायटी मधले अनधिकृत सभासद यांच्याशी संगनमत करून पैशाचा गैरव्यवहार करून त्यांनी जे अधिकृत सभासद होते त्यांना कायद्याच्या कचवटीमध्ये अडकवून या सभासदांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि हा जो GR आहे हा GR या सोसायटीला किंवा त्या सभासदांना हा एलिजिबल आहे, त्याचा कुठलाच परिणाम या सभासदांवरती होत नाही। पण कायदेशीर बाजू ही कुठल्या पद्धतीने कायदेशीर वाक्य फिरवून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी या सभासदांना स्कीमच्या बाहेर टाकलेला आहे। ते सभासदच नाहीत असे ते म्हणतायत, ते अक्षरशः खोटं आहे। आम्ही या संबंधित विषयावरती माननीय श्री या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे या विभागाचे मंत्री आहेत, तसेच सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे दीपक तावरेजी यांना आम्ही रीतसर तक्रार केलेली आहे। त्या तक्रारीमध्ये आमची बाजू कायदेशीर कशी योग्य आहे आणि हा जो GR आहे हा GR आम्हाला कसा लागू होतो, हा आमच्या बाजूने कसा आहे हे आम्ही पुराव्यानिशी मांडलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही असा आमची भूमिका आहे
की हे जे अधिकारी आहेत अविनाशजी दगडे हे अतिशय भ्रष्ट अधिकारी आहे आणि या GRचा गैरफायदा घेऊन त्यांनी अनेक त्या जुहूच्या आसपासच्या विभागातील अनेक सोसायटीमध्ये असे गैरकारभार केलेले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. आम्ही त्यांची पूर्णपणे माहितीच्या अधिकारात त्यांनी या अगोदर असे किती प्रकरणं बजावलेली आहेत त्या सगळ्यांचा आम्ही माहिती अधिकारामध्ये माहिती मागवणार आहोत. त्याच्यानंतर त्यांची वैयक्तिक सुद्धा ते सर्व्हिस वरती असताना त्यांनी काय काय गैरप्रकार केले याची सुद्धा आम्ही माहिती मागवणार आहोत. त्याच पद्धतीनं आम्हाला एका विशेष सूत्रानुसार कळलं आहे की यांनी नोकरीवरती रुजू होण्यासाठी किंवा तो लाभ घेण्यासाठी ते जात प्रमाणपत्र आहे हे जात प्रमाणपत्र चुकीचं किंवा खोटं सादर केलेलं आहे अशी आमची सुद्धा एक इंटरनल आम्हाला माहिती कळालेली आहे. आम्ही त्याचा सुद्धा तपास करणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या मंत्र्यांना आमचं लेखी निवेदनामार्फत आम्ही त्यांना पोहोचवलेलं आहे. त्यांनी याच्यावरती चौकशी लावावी आणि सत्य समाजासमोर आणावं की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. हे म्हाडाचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन जे योग्य आहेत, जे अधिकृत आहेत, ज्यांचा नैसर्गिक न्यायिक अधिकार आहे त्यांना बाजूला टाकण्यात येतं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे खिशे भरून घेण्यासाठी बिल्डर बरोबर किंवा तथाकथित लोकांबरोबर पैशाचा गैरव्यवहार करून असे अनधिकृत काम केलेलं असतं. असे अनेक प्रकार भविष्यामध्ये समोर येतील. हे एक छोटंसं उदाहरण आम्ही समोरून आणलेलं आहे. याच्यामध्ये हे जे सभासद आहेत या सभासदांचे जे अग्रीमेंट झालेले आहेत हे योग्य पद्धतीने अग्रीमेंट झालेले आहेत. ते अधिकृतरित्या निवडून आलेली कमिटी आहे. जेव्हा अधिकृतरित्या ती निवडून आली होती त्यावेळेला तुम्हाला हा GR दिसला नव्हता. त्यांच्यावरती असा त्रास झालेला आहे तो मी आता व्यक्त करू शकत नाही. त्यांना हरेसमेंट करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्यावरती धाडी टाकण्याचा प्रकार झालेला आहे. त्यांना हरेसमेंट करण्याचा प्रकार झालेला आहे. ते एक चांगले उद्योजक आहेत आणि त्यांचा सर्व व्यवसाय हा व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कुठलेही कमीपणा केलेला नाही किंवा सरकारीला कधी बाधायला असं त्यांचं कृत्य कधी झालेलं नाही. ते चांगले एक व्यापारी आहेत. ते अधिकृतरित्या त्या सोसायटीमध्ये त्यांनी तो फ्लॅट विकत घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ते विकासकाचं सुद्धा काम करत आहेत. आणि अशामध्ये हे काहीतरी लोकांना टेक्निकली अडकवून त्यांच्याकडे खंडणी स्वरूपात पैसे मागण्यात आले याचे सुद्धा आम्हाला पुरावे आहेत आमच्याकडे. ते सुद्धा आम्ही वेळेवरती एक्सपोज करू. ती व्यक्ती कोण आहे, त्यांना कसं त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. पण सध्या तरी हे आदिनाथ दगडे जे आहेत ह्यांचा हा गैरप्रकार लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे. कारण की त्यांनीच ह्या GRच्या एका शब्दाचा गैरवापर करून या GRला हाताशी धरून हा चुकीच्या पद्धतीनं तो राबवला गेलेला आहे आणि ह्यांना हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न चालू आहे. श्री प्रशांत शेट्टी जे आहेत ह्यांचा शासन स्तरावरती यांनी आपला लढाई त्यांची कोर्टामध्ये ते सुरू आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी न्याय मागितलेले आहे. पण एक सामाजिक संघटना म्हणून किंवा पक्ष म्हणून किंवा आमचं एक राजकीय संघटना म्हणून आमच्याकडे हा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्हाला हा मांडणं खूप गरजेचं आहे. असे कित्येक तरी प्रकार या म्हाडाच्या विभागात झाले असतील जे इमानदारीनं तुमच्याकडे येतात, तुमचं न्याय मागतात, पण तुम्ही त्यांना देत नाहीत. पण जो टेबलच्या खालून पैसे देतो, जो तुम्हाला लाच देतो, जे तुम्हाला ऑफर करतात, तुम्ही त्यांचं काम करतात. हे अक्षरशः म्हाडामध्ये चाललेला आर्थिक गैरव्यवहार मी स्वतःच्या डोळ्याने सुद्धा बघितलेला आहे. म्हणून मला या प्रकरणामध्ये संशय येतोय की हे जे अविनाश दगडे आहेत यांच्यासोबत तिथल्या काही लोकांशी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि त्या आर्थिक व्यवहारामुळे त्यांनी ज्यांचे अधिकार होते
त्यांना डावललेलं आहे आणि जे अधिकार नाही आहेत त्यांना त्यांनी सोसायटीमध्ये इन केलेलं आहे.